ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 4. सुबोध भानो. 10. गौतम बुद्ध. बौद्ध धर्म. शाश्वत शांती हाच परमेश्वर. कपिलवस्तूच्या शेजारी असलेल्या लुंबिनी या गावी गौतम बुद्धाचा जन्म झाला. त्याच्या मातोश्रीचे नाव मायादेवी व वडिलांचे नाव शुद्धोदन असे होते. त्याचे पाळण्यातले नाव सिद्धार्थ. याने जन्मलेल्या 7व्या दिवशी त्याच्या आईला देवाज्ञा झाली. त्यामुळे त्याच्या मावशीने त्याचे पालन केले. सिद्धार्थाच्या पत्रिकेवरून ज्योतिषाने हा ऐन तारुण्यपणात सर्व संग परित्याग करून परमेश्वर प्राप्तीकरिता घरातून निघून जाईल व पुढे जगाचा उद्धार करील असे सांगितले. ते ऐकून शुद्धोदन राजा अत्यंत चिंतातूर झाला. त्याने असा विचार केला की मनुष्याला विरक्ती उत्पन्न होण्यास दुःखाचे प्रसंगच कारण आहेत. तेव्हा आपण सिद्धार्थाच्या मनाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी तजवीज करावी, म्हणजे पुढचे संकट सहजच टळेल. त्यावर एका हवेशीर व एकांत अशा जागेत एक बंगला बांधून सिद्धार्थासह राजा त्यात राहिला आणि तेथे तरुण दासदासींना ठेवले. तसेच गेटाच्या आत आजारी, वृद्ध किंवा संन्याशी यांपैकी कोणी येऊ नये यासाठी कडक पहारा ठेविला. इतकेच नव्हे तर ते लोक रस्त्यावरून जात असता सिद्धार्थाच्या दृष्टीस पडू नये म्हणून चहूकडे उंच भिंत पण बांधविली आणि सिद्धार्थाला गेटाच्या बाहेर जाऊ द्यावयाचे नाही असा बंदोबस्त ठेविला. एखादे पिकलेले पान किंवा वाळलेले फूल देखील त्याच्या दृष्टीस पडू नये याबद्दल शुद्धोदन फार काळजी घेत असे. मुलाचे मन विषयात रमवून टाकावे या उद्देशाने त्याने सिद्धार्थाचे 16व्या वर्षी लग्न केले. त्याच्या बायकोचे नाव यशोधरा असे होते. तिला लवकरच मुलगा झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाने आत्तापर्यंत वृद्ध, आजारी किंवा संन्याशी यांपैकी कोणालाही पाहिले नव्हते. त्यामुळे त्याला म्हातारपणाची, आजाराची, मरणाची किंवा विरक्तीची काहीच कल्पना नव्हती. एका वाढदिवसादिवशी शुद्धोदन राजा सिद्धार्थास म्हणाला, बाळ, वसंत ऋतूने सर्व सृष्टीवर सौंदर्याचा साज चढविला आहे. तेव्हा आपल्या संपन्न राज्याची शोभा पाहण्यास आपण जाऊया. सिद्धार्थ लगेच तयार झाला. पिता पुत्र आपापल्या घोड्यावर स्वार होऊन काही निवडक सेवकांसह निघाले. वाटेने जात असता बाजूच्या शेतात एक शेतकरी आपल्या बैलाच्या पाठीवर सटासट आसूड मारून नांगर हाकीत होता. बिचारा बैल मुकाटाने तो त्रास सहन करीत आपले काम करीत होता. ते पाहून सिद्धार्थाला अत्यंत खेद झाला. तत्पूर्वी त्याला दुःख म्हणजे काय याची तीळ मात्रही कल्पना नव्हती. त्यानंतर एकीकडे त्याला एक सरडा मुंग्यांना पटापट मारून खात असल्याचे दिसले. थोडेसे पुढे गेल्यावर एका वारुळातून एक साप आला आणि त्याने त्या सरड्याला खाऊन टाकले. तोच एक घार अंतराळातून झपाट्याने खाली उतरली आणि तिने सापाला घट्ट केले. इतक्यात एका पारध्याने मारलेला बाण लागून ती घार मरून खाली पडली. हा सर्व प्रकार पाहताच खरोखर जग हे असेच आहे काय? सबलांनी दुर्बलांस छळावे आणि आपली चैन करावी, या पलीकडे काहीच दिसत नाही असे सिद्धार्थ उद्गारला. त्या क्षणी त्याचा उत्साहच नाहीसा झाला. घरी परत आल्यावरही तेच दृश्य त्याच्या पुढे उभे राहू लागले. त्याची ती उदास वृत्ती नाहीशी व्हावी म्हणून राजाने प्रधानास
सिद्धार्थाला बरोबर घेऊन जा आणि गावाबाहेर फिरून या असे सांगितले. त्यावर उभयता रथातून निघाले. वाटेवर एक वृद्ध माणूस काठी टेकीत हळूहळू जात होता. त्याची कंबर वाकली असून मान हालत होती. ते पाहून सिद्धार्थाने प्रधानाला प्रश्न केला, हा माणूस असा का दिसतो? प्रधान म्हणाला, युवराज, आम्ही सध्या तरुण आहोत. अजून 30-40 वर्षांनंतर आम्ही पण असेच म्हातारे होणार. थोडेसे पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला निजलेला एक भिकारी आजारपणामुळे विव्हळत असलेला सिद्धार्थाच्या दृष्टीस पडला. सिद्धार्थाने प्रश्न केला, हा मनुष्य असा का दिसतो? प्रधान म्हणाला, त्याला रोगाने पछाडले आहे. मनुष्याला एक ना एक दिवशी व्याधी ही पीडा देतच असते. त्यावर गावाबाहेर त्यांचे जाणे झाले. तेथे एक प्रेत घेऊन लोक स्मशान यात्रेला चालले होते. ते पाहून चौघांच्या खांद्यावर ते काय आहे असे सिद्धार्थाने विचारले. प्रधान म्हणाला, मनुष्य कितीही दिवस जगला तरी शेवटी एक ना एक दिवशी त्याला मृत्यू येतोच. मग तो कितीही श्रीमंत किंवा बुद्धिमान असो, शेवटी त्यास चौघांच्या खांद्यावरून जाण्याची पाळी आहेच. आपल्या अंगाला हात लावून प्रधान म्हणाला, या देहातील प्राण निघून गेला की याला प्रेत म्हणतात. मग हे पुरावयाचे किंवा जाळावयाचे असते. ते काम गावाबाहेर एका बाजूला एक जागा ठरवून तेथे करीत असतात. त्या जागेला स्मशान असे म्हणतात. हे लोक आता स्मशानाला चालले आहेत. प्रेत दहन केल्यावर ते आपापल्या घरी जातील. हे प्रधानाचे बोलणे ऐकताच सिद्धार्थ घरी जाण्याची घाई करू लागला. घरी जात असता वाटेत एक साधू दिसला. त्याची जटा दाढी पाहून हा कोण असा का दिसतो असे सिद्धार्थाने विचारले. प्रधान म्हणाला, हा साधू आहे. सिद्धार्थाने पुन्हा विचारले, साधू म्हणजे कोण? तेव्हा प्रधान म्हणाला, प्रत्येक मनुष्याचे बालपण, तरुणपण व वृद्धपण, त्यावर मरण आणि पुन्हा जन्म असे जन्ममृत्यूचे एकसारखे रहाटगाडगे सुरूच असते. या चक्रापासून ज्याला सुटण्याची इच्छा होते तो सद्गुरूला शरण जाऊन विषयात रमलेले मन परमेश्वराच्या ठिकाणी लावतो आणि आपण कोण, कोठून आलो, आपले कर्तव्य काय याचा विचार करून गुरुकृपेने या जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटतो. त्याला साधू म्हणतात. सिद्धार्थाने पुन्हा प्रश्न केला, याने जटा व दाढी का वाढविली? तेव्हा प्रधान म्हणाला, त्याचे देहावर ममत्व नसल्यामुळे हजामत करून घ्यावी, नाहीतर लोक नावे ठेवतील. हा ध्यास त्याच्या ठिकाणी नाही. त्यामुळे सहजच त्याची जटा दाढी वाढत गेली. परमेश्वराच्या ठिकाणी मन स्थिरावल्यामुळे त्यास दुःख, चिंता काहीच जाणवत नाही, करिता तो आनंदी दिसतो. याप्रमाणे प्रधानाचे भाषण ऐकल्यावर आपण या देहाच्या रक्षणार्थ कितीही प्रयत्न केला तरी एक ना एक दिवशी इहलोक सोडून आपणास जावेच लागते. असे जर आहे तर आपण यापुढे त्या साधूप्रमाणे विरक्त होऊन नरजन्माचे सार्थक करणे बरे. हा दिसणारा पसारा सर्व नाशिवंत असल्याने यापासून आजवर कोणासही सुख मिळाले नाही व पुढेही मिळणार नाही. तेव्हा सुखाच्या आशेने विनाकारण क्षणिक विषयांच्या मागे लागून मुद्दाम दुःख अंगावर ओढून घेण्यापेक्षा विषयांपासून मनाला सोडवून अखंड शांतीचा मार्ग धरणे बरे, असे सिद्धार्थाला वाटले. लगेच त्याने राज्य त्याग करण्याचा निश्चय केला आणि आपले मत पत्नीस कळविले. तेव्हापासून ती आपल्या पतीचे मन उदासीनतेपासून सोडविण्यासाठी प्रयत्न करू लागली. पण त्या कामी तिला यश आले नाही. उलट सिद्धार्थाची तळमळ तीव्र झाल्यामुळे एके दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी व मुलाला गाढ झोप लागलेली पाहून
सिद्धार्थ हळूच उठून बाहेर गेला आणि सारथ्याला रथ जुंपण्यास सांगून आपण रथात बसला. सारथ्याला वाटले की युवराजाला बाहेर फिरून येण्याची लहर आली असावी, म्हणून तो मोठ्या हौसेने रथ हाकू लागला. राज्याची हद्द ओलांडल्यानंतर सिद्धार्थ रथातून खाली उतरला आणि त्याने सारथ्याला परत जाण्यास सांगितले. त्यावर त्याने आपले लांब सडक केस कापून टाकले, राजवस्त्रे फेकून दिली आणि संन्याशाची वस्त्रे परिधान करून तो शांतीचा मार्ग शोधण्यासाठी चालला. सद्गुरूशिवाय शांतीचा मार्ग सापडत नाही, तेव्हा प्रथम सद्गुरूचा शोध करणे जरूर आहे. अशा विचाराने मगध राज्याच्या एका गुहेत त्याने प्रवेश केला. प्रथम त्याला अलारकालम या नावाच्या साधूचे दर्शन झाले, परंतु त्याचा उपदेश सिद्धार्थाला पटला नाही. त्यावर तो उद्रक या नावाच्या साधूकडे गेला. त्याने सिद्धार्थास मार्गदर्शन केले. त्यानंतर साधनाचा अभ्यास करण्यासाठी सिद्धार्थ उर्विलारण्यात जाऊन राहिला. तेथे बोधिवृक्षाच्या तळी अन्न पाणी वर्ज्य करून त्याने चिकाटीने अभ्यासास सुरुवात केली, परंतु अन्नमय प्राण असल्यामुळे त्याचे शरीर दिवसेंदिवस शक्तिहीन होत चालले. त्यामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ लागला, परंतु कोठे चुकते हे कळेना. इतक्यात त्या वाटेने एक बैरागी हातात एक तारी घेऊन चालला होता. तो रस्त्यावर उभा राहून आपल्या सुराला तार जुळवू लागला, परंतु तार सैल झाली असल्यामुळे आवाज येईना. त्यावर त्याने जोरात तार आवळली. तोच तार तुटली. तेव्हा तार आवळही होऊ नये, अगदी सैलही होऊ नये, म्हणजेच गाण्याला जुळते, असे बैरागी उद्गारला. ते वाक्य ऐकताच आहार वर्ज्यही करू नये व अगदी पोटभरही जेवू नये, म्हणजे अभ्यासाला व्यत्यय येत नाही, असा सिद्धार्थाने बोध घेतला व तेव्हापासून तो अल्प आहार घेऊन अभ्यास करू लागला. पण 6 वर्षे झाली तरी शांती काही मिळेना. तेव्हा याचे कारण काय असेल? आपले कोठे चुकते हे कोण सांगेल? पुढचा मार्ग न मिळता शेवटी याच स्थितीत मला राहावे लागेल की काय? अशा विचाराने तो अत्यंत निराश झाला. ही जागा सोडून दुसरे जागी बसून पाहावे की काय, असेही त्याला वाटू लागले. शेवटी जर परमेश्वराला दर्शन द्यावयाची इच्छा नसेल तर मी किती भटकून काय होणार आहे? अशा विचाराने या उपर पूर्ण शांती मिळेपर्यंत आपण ही जागा सोडून हलावयाचे नाही, अशा निश्चयाने सिद्धार्थ परत त्याच जागी अभ्यास करू लागला. पुढे एके दिवशी एक सुजाता नावाची खेडवळ मुलगी तेथे आली आणि तिने, "का बाबा तुम्ही उदास झालात? तुम्हाला भूक लागली का?" असे विचारले. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, "होय बाळ, मी भुकेने अत्यंत व्याकुळ झालो आहे." तेव्हा, "थांबा, मी आत्ताच्या आत्ता जेवण घेऊन येते." असे म्हणून सुजाता पळत पळत गेली व हातात काहीसे घेऊन लगेच परत आली आणि म्हणाली, "अहो बाबा, हे घ्या, जेवण करा, पाणी प्या, म्हणजे तुमचे समाधान होईल." सिद्धार्थाने तिला प्रश्न केला, "या जेवणाने माझी भूक शमेल का? तळमळ नाहीशी होईल का? पूर्ण शांती मिळेल ना?" तेव्हा सुजाता म्हणाली, "होय बाबा, खचित तुम्हाला शांती मिळेल." त्यावर सिद्धार्थाने जेवण केले. सुजाता आपली भांडी घेऊन निघून गेली. तेव्हा ही मुलगी नसून माझी परीक्षा पाहण्याकरिता परमेश्वरच आला असावा. परमेश्वरांनी मुलीच्या रूपाने येऊन तुला शांती मिळेल व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला आहे. या उपर निराश होण्याचे मला कारण नाही. अशा भावनेने सिद्धार्थ अत्यंत उत्साहाने अभ्यासात मग्न झाला. पुढे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्या आनंदाच्या भरात ते नाचू लागले. तो आनंद जेव्हा रोमरोमात भिनला तेव्हा म्हणजे 8व्या दिवशी सिद्धार्थ पूर्ण समाधान पावले, ब्रह्मरूप झाले
अर्थात बुद्ध झाले. गौतम कुळातले म्हणून पुढे लोक त्यांना गौतम बुद्ध असे म्हणू लागले. कमळातील मकरंद घेण्यासाठी भ्रमर जसा धाव घेतो त्याप्रमाणे शांतीसाठी हपापलेले अज्ञ जडमूड जन मार्गदर्शनार्थ गौतम बुद्धाजवळ येऊ लागले. श्री श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.